योगिता ओय माय बाई या कोण निजली सतरंजी अंगार घेतली माईले हिव हिव वाजते काय का बा पोरी योगिता बरं नाही वाटत का काही थंडी गिंडी वाजते काय सतरंजी कोण अंगार घेतली ते ब्लँकेट कोण नाही घेतलं चादर कोण नाही घेतली आता माझी झोप लागली का विरी इतकी लागे माझ्या अंगीन त्याने गरम झालं बिमार तर नाही पडली म्हणलं होतं त्या दिवशी त्या होळीच्या दिवशी थंड्या पाण्याने वरी नको हो भरलं 70 येते या राजुली ना जरशी अक्कल नाही अपरी अरे आई बसा ना कधी आल्या लक्षी नाही पण झोप लागली होती काऊन तापगी पाला का सतरंजी कोण अंगावर घेतली तुला का हिव वाजून राहिलं का नाही नाही ते ना मी काल धुतली नाही घडी करून ठेवायला आणली इथं मग तशीच अंगावर घेतली झोपच लागली सांग काय खरा माय एवढ्या भर दुपारी तुला सतरंजी अंगावर घ्या वाटली मग असा जीव धडकन उडाला मी म्हटलं तुला काय हिव बाजून तापत नाही आला त्या रोजी थंड्या पाण्याने होई खेळीचा बरं आहे ना तशी झोपली होती ना काही दुखती गिकते का सांग जमाय पहिले आणि मनाने काही गोळी खाऊ नको नाही तर लय तुम्ही शायनीपणा करता त्या जवळ काही गोळ्या असतील तापीच्या ढमक्या टमक्या त्या घ्यायच्या नाहीत मनानं राजोटा करायच्या नाहीत नाही आई तापरीने आली मी गोळी गिरी कशाला घेऊ तापच नाही आली ना हा तेच म्हणलं नाही तर मग आणि ते कोणतं तू घेत जात जायस केस गळतात आणि ढमकं होतं मग कोणतं औषध घेत जायस ते बंद करून टाक हा ते घेऊ नको आता पोटातलं कोणतंच औषध रात्री मुले होत्या ना का याद आली झोपीतच म्हणलं बाई ही पोरगी ते औषध घेते ते चालू आहे का बंद आहे ते घेऊ नको फेकून देते औषध आता पोटातलं औषध काहीच घ्यायचं नाही माय वरून लावायचं तर लावतात केसायला काय लावतात पण ते अंदरने पोटात नाही घ्यायचं आता काही भलं काही ते डॉक्टरीन जे देते तेच रिकामे धंदे मनानं कोणते शिल्लकची गोळी खायची नाही ते संपलंय औषध मागच्याच महिन्याला तर आणलंच नाही आणूही नको आता डिलिव्हरी झाल्यावरच काय भल काही औषध खाऊन उष्णता वाढू नको शरीरातली आणि तसं काही औषधं खात नसतात तेवढं तर शिकेल हाच ना तुम्ही तेवढं तर कळते ना तसं तर दुनिया भराचं सारं कळते हे कळू द्यायचं फक्त आणि रिकामे धंदे करून ते औषधं आणू नको खाऊ नको ते तेल लावत असतं कोणतं ते लावत जाय तेल लावल्यानं काही भर नाही होत आणि चाल खाली मस्त कार्यक्रम लागला टीव्हीवर साजरं तुकाराम महाराजाचं हे गेलाय गाथा फोडून सांगून राहिले अभंग आहेत ऐक बसतं ती साजरी जय नाहीतर त्या टीव्हीच्या पुढे बसून ते काय माही पाहता त्याच्यापेक्षा हे साजरे संस्कार पडतात लेकरावर म्हणून चालते मी बोलायले चल मग खाली का झोपत अतिला तर मोबाईलात तर काही लागते लावा बाई साजरं देवा धर्माचं साजरं राहते चांगलं लावा चांगलं पाव चांगलं खाव चांगला विचार करा चांगले संस्कार पडतात आजकाल सारच आहे माय पैसा आहे धनदौलत आहे शिक्षण आहे शिकेल मायबाप आहेत मग संस्काराचीच कमी आहे व बाई काय नाही आजकालची पिढी फक्त लेकरायले पैसाच कमावून ठेवून राहिली आणि संस्कार द्यायला भुलून राहिली कारण टाइमच नाही ना माय जाते नोकरीवर बाप जाते नोकरीवर लेकराईवर कोणी संस्कार करतील आजी आबाजीचा पत्ता नाही घरात कारण हम दो हमारे दो बुडाबाडी तर पाहिजेच नाही मग कशी लेकराईवर संस्कार होतील आणि माया नातावर साजरं झालं पाहिजे बाई जे आहे ते मग काही पैशाची कमी नाही पैसा काही कोणी जन्माने पुरत नाही संस्कार महत्वाचे नाही आई म्हणजे मी चांगलंच पाहत असते फोनवरही पाहिलं तर आणि असं काही नाही पाहत दुसरं चांगलंच पाहते येते ना मी खाली चला ना मग आते आल्या का हो आवा देव का बाई अरे बसेल हा मी लागे ते तिकडली ते जोस्ना आहे त्या वाड्यातली ते तुला सांगलं ना ते आली म्हणून मा 2 वर्ष झाले लग्न आले 2 महिन्यातच फाट पडला होता तिचं तिच्या नवऱ्याचंच पटे नाही बाई सासूचं घेणं नाही सासऱ्याचं घेणं नाही त्याचं काही नाही त्या दोघांचंच ना जमे बाई काय खट पडली होती तर आता आली ना बाई आली तर मग आली बाई आपल्याला लागते भेव सकाळ तसंच तर बाय रत्नीचं नाव बदनाम म्हणतीन दुसऱ्या सुनीला भडकूनच दिलं म्हणून मी आणलं बाई देव का बाई तिला द्यावा टीव्ही लावून बस आता कोणाला काढून येत नाही माय जाय तो घरी म्हणता येत नाही ते पोरीलाच कळायला पाहिजे 2 वर्षांत आली नांद्याले काले लोकांच्या घरी बसा लागते सकाळी तिची सासू नाही तर नवरा म्हणून यायच्याच घरीच गेली माई बायको तीच जाते माई बायकोन येईनच शिकवलं का आले पाहिजे उगाच तिचं तिलाच कळायला पाहिजे माय बसली तर जाऊन नाही राहिली म्हणून शेवटी मी आले तुला बोलायला म्हणलं चाल म्हणलं आपण जाईन तर पण ते काची हो बशीरच आहे वाटतं अजून का गेली काय सांगा चल ना चल तिचं काय करतो चल तू कार्यक्रम साजरा लागेल आहे मस्त चालू आहे तर ऐक तू बी बसतं ती चल नाही तर झोपून काय करतं दुखत गिकत नाही ना काही सांग जो लपो नको आई दुखत नाही मी लपवणार कशाला काहीच दुखत नाही तशीच झोपली होती मी हा कुठे गेला ती बाहेर जायला त्याच्या मित्राचा फोन आलता तर गेले ते असं बस चाल मग पाय ते औषधाची चिठ्ठीच घेऊन घेतो हिच्या जोडून नाही तर हे तर लय हुशार आहे हा जाईन काही राजू संगण घेऊन येईन ते औषध आणि ते केसायचं औषधाच्या गोळ्या खात बसीन नसतंच कशानं काही घेऊनच घेतो चिठ्ठी ते हुशार आहे त्याच्यापेक्षा मी बी 125 राव म्हणलं मी बी कमी हुशार नाही योगिता
हाय ते केसाईच्या डॉक्टरची चिठ्ठी दाखव बरं मला. कशासाठी? आता इलेच म्हटलं की तू जाऊन औषध आणशील तर अजून फुगीन. आवा ते ना ते ना ते आपल्या कामावर ना एक हे असते सरला. तू नाही वय खत्तीले तिकडल्या वाड्यातली आहे ती आपल्या कामावर असते. येते वावरात निंदे गिंद्याले कायले तिचे ना तिचे भलकशी केस गळून राहिले. हो लयच केसही गळून राहिले. केसाईत कोंडाही झाला. लयच तिले केसाईत खाजही आहे लागे. तिच्या लय तिला काहीतरी त्रास आहे केसाईचा. लय गळतात म्हणे केस. मग अशीच गोटानं गोट निघाली. तर म्या म्हणलं तिले अहो माई सून बी घेते म्हणलं केसाईसाठी औषध. तर ते काय म्हणे बाई मला चिठ्ठी देसान का म्हणे. मी बी आणतो म्हणे त्या गोया असं म्हणे ते. म्हणून ते दे बरं चिठ्ठी. मी तिला देतो मग त्या आणीन गोया तर तिलाही फायदा होईल. कोणाचंही काम हो. दे चिठ्ठी. आई असं नसते चालत. प्रत्येकाचं ट्रीटमेंट वेगळं असते. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात. तसं औषधं कोणी कोणाचं नसतात घेत. तिने डॉक्टरचं सजेशन घ्यायला पाहिजे. पहिले डॉक्टरला दाखव म्हणा. मग डॉक्टर तिला औषध देतील. त्यानुसार असते ना. मला इचिंग थोडी आहे म्हणजे माझं डोकं नाही खाजवत. माझ्या केसांमध्ये कोंडा पण नाही आहे. मग तिला माझं औषध सूट कसं होणार आहे. माझं फक्त केस गळतात म्हणून मी ते घेत होती औषध. आता घेते म्हणजे महिना झाला ते औषध संपलंय तर. पण तेव्हा घेत होती समजा मी ते. पण ते असं कोणी कोणाचं नसते घेत आई. शायनी तर इतकी आहे ना डॉक्टरच्या पुढचीच आहे ना. अव तुलेच काय करा लागते. डॉक्टर की झाडा लागते. देतो कागद दाखवतो तिले मी. अजून फुगीन. तुले नाही माहित गावातल्या बाया कशा राहतात तर. म्हणतीन रत्नाबाईनं दिलाच नाही माझ्या कागद. आम्ही का खात होतो. तिले सांगीन बाई डॉक्टरांनी विचारून घे बाई औषध. नाही तर आपच त्या डॉक्टरचा नावाची नंबर फोन करीन जाईन. ते काय करीन. दे चिठ्ठी. तुला का चिठ्ठी द्यायला ना काय चिठ्ठी खात नाही. दे आई तसं नसते. आता देतो तू का मी घेऊ. कुठे हाय ते फाईल आणि इकडे. आई आई मी काढते आई मी काढते. ते खाली टीव्हीच्या खाली ड्रॉवर आहे की नाही आई. खालीच आहे ते फाईल. त्या ड्रॉवर मध्येच आहे ती फाईल. तिथे ते बी देते तुम्हाला कागद काढून. असं काय खाली आहे का फाईल. बरं मग मी घेतो. मग तू नको काळजी करू. कर गुईना करण ये खाली. आता ना ते फाईलच लपून ठेवतो. हे तर शायनी कोई मला चॅट देऊन जाईन तर सांगता नाही येत. केसाचं काय घेऊन खाल्लं केस गळतात म्हणून बशी नाही औषध खात. उद्या काही लेकरावर परिणाम होईल. अलत भलत औषध खाईन तर. केसाईच्या डॉक्टरची फाईल लपूनच ठेवतो. खरं ना कठीणच काम आहे आई. असं बिना प्रिस्क्रिप्शनचं औषध घेणं योग्य नसते. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार असते कुठलीही गोष्ट. त्यांना काही साईड इफेक्ट होतील त्याचे. तू नको शिकू मला. बल्ली गेली डॉक्टर की. तुला नाही माहित गावातले संबंध जोपासा लागतात. जोपासा बापा जा तिकडे काही करा. काय झालं उरत नाही. काची फाईल वय. अहो ठेव का बाई. केसाईसाठी जातणार जाय का दवाखान्यात. म्हणलं आताही जाईन डबल खाईन त्या गोया. हे फाईल मा खोलीत नेऊन ठेवून देतो. इथे आता डिलिव्हरी व्हायला काल्या आलत्या भलत्या गोया खायला लागतात. याद आली म्हणून घेऊन घेतली तिच्यावर. तिनं जर म्हणलं ना तर हो म्हणा. दिली म्हणा तिनं. त्या चांगलं माहितीले आपल्या वावरातले एका बाईले केस गळतात तर तिले पाहिजे होतं म्हणून तुम्हाला जर म्हटलं तसं म्हणून द्यायचा. रत्नीनं नेली म्हणा ती. मी लपून ठेवतो मा खोलीत. आतेबाई माय कुठे गेल्या बा आतेबाई. अबा ती सावा पोरी ये. कोण होय या. हय गंगू आहे का ये. अव काय नाही रात्री चुलीले पतिराच नाही केला. म्हणलं आता काय माय ववरी चूल पेटवा म्हणून पतिरा करून राहिल ती. म्हणलं चूल ले पतिरा करतो चूल पेटवतो आणि चहा पितो. ये बरी आली सांग मग चहा पिऊ. दूध आहे का चहाले. नाही व दूध गीत नाही आणलं नाही कुठे व. मले म्हणे मन कर ना तिची गाय जणली ना आता म्हणे आता बाई दुधाचं टेन्शन नाही म्हणे. आता चाले दूध नेत जा. महाफलाची वाढते जाणं. तिच्या घरी लेकरं बाकरं खाणारे पिणारे. लेकराले दूध किती असलं तर कमीच राहते. तर आपलं ढसगण काय आपलं म्हातारा माणसाचं. आणि तसंही मला काळा चहा बराला गोड लागते. मला काही एवढा काळा चहा असा येत नाही. मी काळाही पितो त्याच्यानं काही जात नाही मी. काळा चहा माय मी तर तोंडात नाही घेत. मला का ठुमाय बे मला आवडत नाही. माघारी आता खमखम प्युअर बादशाही पिऊन आली मी साजरी. असं का हो का काय वर गेली का निधी शाळेत गेले काय म्हणतं ये बस. नाही मी बसायला नाही आली. मी यासाठी आली आते बाई. तुम्ही असा भेदभाव कोण करता. तुम्हाला लय ते शांती लय पिरिय आहे का. तेच लय तुम्हाला आवडते नाही. मी का तुम्हाला का बोरायची काठी हाव का. हमेशा तुम्हाला बकरतच राहतो का मी. मला तुम्ही असं कोण करता मालावर. काऊ न बाई गंगू कासाठी माय काय केलं आता. मॅम आता काहीच नाही केलं माय. त्या शांतीचं आता परत दिवसपासून भेट नाही तिची. ते सामान घेऊन गेला तुम्ही त्या दिवसपासून तर तपासून ते नाही आले. मी काय त्याच्या अंग गेले नाही.
काऊन मा काय झालं आता? म्या काय केलं माय? सामान देऊन द्यायची अगदी बोलले तुम्हाला शांती शांती पट्टी. आता बाई सामान द्यायच्या दिवशी तुम्ही मला उलचक म्हणलं नाही की गंगू काऊन तो घरी असू द्या समद, हा पण तरी बी नाही असं तुम्ही म्हणलं नाही बया बया. ओय का व गंगू, आता समजा जणी आल्यावरच हे दिलं ना म्या वाटून. म्या ते समजा जणी लेके केले म्हणलं, पहिले ते इमलीले म्हणलं मला घेऊन जाणार होते पण नाही माय समजा जणी असले की नाही. मग शांती आली तिला म्हणलं नाही ते तशीच म्हणे नाही समजा जणी असल्या की. म्हणून त्या रोजी मी समजा जणी तुम्हाला बोलावलं, जमा केलं आणि ते वाटून दिलं. आणि तुले तर आवाज द्यायला बाई तू ताल दे, तू तर म्हणत माघारी समजाच आहे. मग त्यास नेलं नाही माय ना. आता म्हणतं भेदाभेद काचा भेदाभेद माय, ज्याला ज्याला जे जे लागलं त्यांना ते नेलं. समजा तू देखतच वाटलं ना. तू तर म्हणस की माझ्या घरी समजाच आहे, मला काय नाही पाहिजे. तसं म्हणतच असतात आत्याबाई. म्या बया वया म्हटलं मा मनाचा मोठेपणा, कारण मला मनच तेवढं मोठं आहे. मा मन असं हे नाही हलकट, कोणाच्या घरी काय दिसलं तर घेऊ दे उचलून शांतीसारखं, तिच्यासारखं नाही मला मन. पण तुमचं काम होतं ना आत्याबाई की नाही व गंगे असं देतो घरी काही असलं तरी ने तेलाचा डबा असं तुम्ही म्हणा लागत होतं. जरसक मला लय राग आला आत्याबाई. अव बाई आता त्यात काय माय रागाचं? माय तुला द्यायचं नसतं तर मी तुला बोलायला धाडलं असतं का? हा तुला बोलायला धाडलं, तू आले तुला म्हणलंय माय नेव त्या नेलं नाही माय. आता म्हणतो की तुला राग आला. कसं व गंगू बाई असं कोण करतं माय? हा मा काय राग करतं बाई व? मला तुमच्या बिगर हाय कोण? हा असं मनात राग नको धरू. हा जाय ह्या पाय उलसक त्या पोह्याचं पाकिट राहिलंय, बंद आहे बंद. एक पोह्याचं पाकिट तसंच आहे, जाय तू ते घेऊन जाय. हा ते मनकर्णीने जबरदस्तीने ठेवा आता बाई सकाळून पोहे करून खात जा. आता मी काले कुटाणा करतो वर, मला कुठे एवढा खायचा कोंड आहे वर, मला तुला तर माहित आहे. हा तू घेऊन जाय ते पोह्याचं पाकिट आणि राग नको धरू माय. राग काचं बाई व? आपल्या आपल्यात राग नसते माय. म्हणले पाहिजे धसग्या पोह्याचं पाकिट, तेलाच्या डब्याला घेते नेले. हा साजरो रवा मैदा साखऱ्या समजा ते नाही घेऊन गेला. आता मी काय ते पोहे नेऊ काय? म्हणले पाहिजे. पण मला तुमचा लय राग आला आते बाई, तुम्ही मला काहीच नाही त्याला. चाल मग मीच येतो. मीच येतो तू आखरी. आता समजा नाही ते किराण्यातलं नेलं माय आणि तुला काही भेटलं नाही आणि तू काय मला राग करतो. चल मग मीच येतो ना माय तुझ्या घरी. हा ते तरी ते सामान नेलं, मी खुद येतो तुझ्या घरी, तू मलेच ने. आता बाई ये बुडीले नेऊन मी काय करू माय बाई? घराले वज म्हातारा माणूस का वागू नका, तोंडाची गोठ आहे काय? सोपं नाहीये. हागमुत करा लागते. लोकायला काय वरूनच दिसते म्हातारायचा काय त्रास तो ज्याचं जो करते त्यालाच माहित राहते. आणि म्हातारे जसे जसे म्हातारे होतात तसे तसे हे निरा ऐकत नाहीत. लहान लेकरासारखं करतात, स्वतःच लावतात टंबर कथा. आपलं तर काही ऐकतच नाहीत. कोण वागव माय म्हातारेले? चल ना मीच येतो तो घरी राहिले. सामान किराणा ते काय नेतो व ते तर सरतेच. हा मीच येतो आता, राग नको मानू मला. चल घेऊन चाल मले. काय आते बाई मजाकच करता बाई तुम्ही निरा. तुम्ही अतिच बरे. हा मा घरी लय मोठं घर आहे, घराची कमी नाही, लय मोठी जागा आहे, पण तुम्हाला गमणार नाही ना. दांगडो माय दुनिया बऱ्याचा दांगडो. आणि हे माय सून का ढंगाची आहे ना. मले नाही सुकानं शिंगल बरच्या देत, तुम्हाला काय घेईन मग? तुम्ही अतिच बरे. हा मी येतोच चक्रा मारायले. मग काय तर ऐ बाई सांग बाई, इकडे कोट्यात आलती आते बाई मी आली होती बसली. सांगा असं आहे मला, काय मा धरणीत काम नाही. येतो. हा काही राग नका मानू, मजाक करतो मी, तुम्हाला तर माहित आहे. चल बाई चालली. येत माय बुढी तर काही आहे नाही बाई, उठसूट माग लागली. मी काय करू माय इले मा घरी नेऊन. आता टिमिक म्हणू चला चला, असं काय खाटल्यावर पडली तर कोण करावं माय? गंगू दरवाजा ओढून घ्या जाऊ बाई, मी तिकडे मांग हाव. ते बाई समजा हाय घरी तरी नियत नाही बरी, अशी आहे या गंगीची कहाणी. अव लयच हलकट आहे ना विचारानं. उगाच भांडणं करायला आलती ते. पण म्या तिला म्हणलं चल मग मी येतो तुझ्या घरी, तर कशी पयाली. मला का समजायचं मन कळतात, एवढी काय येडी नाही मी. समज कळते मला कोणाला काय वाटते. शांती मला घरी नेते तर कशी नेते, गंगू मला घरी चला म्हणते तर कशी चला म्हणते, मला समज कळते. पण मला राग कोणावर नाही मान, लोभही नाही कोणावर. शांती तर मला जीव तोडू म्हणते, अतिसरा आते बाई. पण मी कोण राहत आपलं झोपलं बरं. ह्या गंगीची मजा केली मी, नाही तर तशी आवरत नव्हती ना. उगाच भांडणं लावत होती. आता मा डोक्याला का नसताच. तिला म्हणलं चल मी तुझ्या घरी येतो तर कशी पयाली. हलकट आहे तिचा स्वभाव, मला माहित आहे ना.
मी खाले जातो माय कोणाच्या घरी. माय याच घरात माय साऱ्या जन्मभराच्या आठवणी आहेत. या आठवणीच्या साऱ्यावरच काढतो मी दिवस. येतातच माय, येतातच येणारे, बसतात, गप्पा करतात, जातात, मन रमते. काले कोणाच्या घरी जाऊन मी लुडबुड करणार. हा चल बाई, पेतो माय चहा. चुलीले पतिरा करतो, चहा पेतो. आजकालच्या पोरीले कळत नशीन चुलीले पतिरा करणं. अव माय बाई, चुलीले पतिरा करणं म्हणजे चूल सारवणं. हो, फळक्यानं माती घ्यायला लागते, तुळशी पाणी लागे, त्यांना चूल सारवा लागत असते रोज. हो, मग ते चुलीवर स्वयंपाक करतात, त्याला म्हणतात चूल पतिरा घेणं. तुम्हाला काय पुचकून गॅस लावला की टुचकून पेटते. याची आहे प्यायले, बिन दुधाचा आहे. अरे पांडुरंगा, सांग बाई व पतिरा असाच देलता टाकून. बर माय बी, चाल आज डोकसच धुतो म्हणतो गड्या. आता पाणी तपवतो आणि डोकसं धुतो. कोण्या पोट्ट्या सुट्टीला आवाज द्यायला लागेन बाई, पाठ घासायले. मग त्या पोरी शाळेत जातात. इमली गेली वाटते, इमले वावरात गेली का व साखळी लावेल गेली वाटते बाई वावरात. इले बोलावलं असतं आता पाठ घासायले. डोकसं धुवून देते, ती पाठी घासून देत होती. चाल बाई. आता काय करतो वावरात, त्या काळ्या फण्या याच्याला जाऊ काय? नाही, आलती होती आत्याबाईच्या अंग. ओए भाजी, ओ माय, चकवूनच केली. टाकातलं बेसन होय. म्हणलं आत्याबाईला आवडते, म्हणलं घेऊन आली उलस गरम गरम. तू आरा चालली काय? असं काय? हा, जाय माय बाई जाय. हो आता काय नाही. हो हो बरोबर आहे. हो, फार काळ्या फणं बाई लागले उळंगोळ्या. नाही हो ना बाई, मग काय तर उन्हाळ्यात झालाच ना माय सुरू. आत्याबाई, हा माय आता कोण आलं माय बाई? ऐ शांती ये. काय करू राहील ते? भाकर टाकू राहील त्या का? नाही व, अजून तर चुलीले पतिरा नाही. भाकर तर दूरच दूर, चहा नाही पिली आज सकोन पासून. पाहून इतका उशीर माय बाई? अहो शांती, आज मी उठलीच लय उशिरा. जाग आला, मला काही जत नाही लागत, पण उठलीच नाही. माझी वरच आला आज जसं. वाकोड लढत लाडत बसली गाडीवर. मग ती बसली दाठ्यात, कोण्या सकाळची बसला. जीवाला चालतं जसं आज. मग म्हटलं चला आता माझ्या चुलीला पतिरा करा आणि चहा प्या. त्या माय बेथागूर स्वयंपाक झालाय का? मग भाजी घेऊन आली का? तुमचं पोरग गेला आज वावरात. मला टाकातलं बेसनच कर. टाकातलं बेसन केलं म्हणून आली घेऊन. म्हणलं चला आत्याबाईला टाकातलं बेसन करतो. आणि ते शिदोरीवर माहितीने पोया नेल्या. तुम्हाला टाकातल्या बेसन संग भाकर पाहिजे. भाकर राहील ती व्हायची. म्हणलं आत्याबाईला म्हणतो टाकाय भाकर आणि हे घ्या बेसन, आजचं काम भागून जाते. म्हणून आलती घेऊन. तुमचा तर माहिती आत राहिला अजून. सांग काय करा. त्यातलं आणलं लागे मला उलस. त्यालाच द्या लागत होतं पोटभर. शिदोरीवर नेलं तर वावरात सगळं मग कोणी असलं त्याला देते माणूस कुटका खांड खायले. शिल्लक द्या बाई शिदोरीवर भाजी गिजी. मला काय घेऊन आली त्यातली? नाही दिलं, लय दिलं मॅ. डबा भरून बेसन दिलं त्याच्या संग. एवढं खातात का ते? केलतच ना करताना शिल्लकच केलं जरस. अय्या मा घरी आवडत नाही माय. शिटोली काही एवढं आवडत नाही. केलं तर खाते का परी, पण असं काही हरकानं नाही खात. ते रे ते त्याच्याच भाज्या पटतात. मग मापुरतं तुमच्यापुरतं शिल्लक केलं तर बबडे नाही खात, तो दिनोय नाही खात. म्हटलं जा मग तुम्ही तुमचं करा. ते काही करून राहिले बाई, त्याचे पालकाचे पराठे करून राहिले, पालक शिजू घातला. म्हटलं कर माय, मला साठी 2 पोळ्या टाकजो म्हणलं याच्या संग. हा असं का? हो का? बरं झालं माय बाई. आता गंगू आलती. हो ना, मला दिसली जाताना. मला वाटलंच तुमच्या अंगूनच गेली म्हणून. लयच गेली बरोबर. सरकी शिदी घरीच गेली. पाय किती बाजिंडी आहे. मला म्हणे कोठ्या घालती म्हणे इकडे. आलती माय केस लुशेले. काय करणार आहे तिला? काही धंदा नाही. उखरून जातो रोई. आलती त्या रोजी जाताना का काढायला. अच्छा माय बाई, आता काय झालं माय बाई? काहीतरी लागते तिला कारण. लोकायला जीवन जगायला अन्न पाणी लागते, तिला भांडण लागते. भांडणाशिवाय तिचा दिवस निघत नाही, जात नाही. तिला काही भाकर पचत नाही. ते हायला खायला घरी सारं 70, पण ते पचवायला काही ना काही लागेल ना. तिला पचवायला भांडण पाहिजे. आलती मा सगळं भांडायला सकून. हा मग काय म्हणे माय, कासाठी पण तुमच्या संग कोण भांडली काय हो? मी बरोबर तिच्या हातावरच्या तुरी तिच्याच हातावर दिल्या. मला म्हणे त्या रोजी मला काही सामान नाही दिलं म्हणे. सारं यायला दिलं, शांतीला दिलं, धमकीला दिलं, टमकीला दिलं, आणि मला तुम्ही भेदभावच करता. त्या म्हणलं बाई त्यानं सामान नेलं, आता तू मला घेऊन चाल. असं म्हणलं नाही तर लगे गंगी पोयतच निघाली ना. तिला वाटलं का येते बुडी खरंच माघारी, कुठे मी बुडीला वागू, असं काही वाटलं तिले. पोयतच निघाली उलट्या पावलानं.